आदित्य, आदित्य, आई आई तू मगाशी लॅपटॉप तिकडे हॉलमध्येच विसरला होतास, तो ठेवायला गेले होते. आई मला खरंच तो लॅप ओके थँक्यू. मी हळूहळू करून त्याचे पैसे फेडेन. मी श्रीकांतने तुला हा लॅपटॉप बापाच्या नात्याने दिलाय. तुझं होणारं नुकसान, तुला जे वाईट वाटतंय त्यामुळे त्याला वाईट वाटतंय. तो लॅपटॉप फुटल्यामुळे तुझं प्रोजेक्ट होता होता तू पुन्हा मागे पडलास. ह्यानी त्याला त्रास होत होता आणि म्हणून त्याने तो लॅपटॉप तुला दिलाय. कळलं? थँक्यू थँक्यू सो मच. आणि आई तुम्ही काळजी करू नका. मी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आणि 2 दिवसात माझा डेटा सुद्धा रिकवर होईल. त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी करू नका. आणि लॅपटॉपसाठी थँक्यू. ठीक आहे. अजून एक सांगायचं होतं. आई आत बसून सांग. ये प्लीज बस ना. बस. हे बघ, प्रीतम तुला जे काही बोलला ते फार मनावर घेऊ नकोस. तो असं वेड्यासारखं का बोलत होता मला खरंच माहित नाही. मला प्रीतमच्या बोलण्याचा अजिबात राग आलेला नाहीये. विचार केला तर मला पटलंय त्याचं बोलणं. बरोबरच बोलत होता तो. तो वेड्यासारखंच बोलत होता. नाही आहे बघ ना, म्हणजे या घरावर हक्क सांगण्याचा अधिकार आता मी गमावून बसलोय. आणि राहता राहिला प्रश्न घरात काम करण्याचा, तर मला घरातली कामं करायला अजिबात लाज वाटत नाही. पारू या घरची सून असून तिने का घरातली सगळी कामं करत? तिच्या चेहऱ्यावर कधीही कमीपणा किंवा पश्चाताप दिसलाय तुला? उलट ती घरात किती आनंदाने वावरत असते. घरची सेवा करते, कामं करते. मुलगा म्हणून मी घरातली 2 कामं केली तर काय बिघडणार आहे? तिची आणि तुझी गोष्ट वेगळी आहे. ती या घरात मुळात काम करण्यासाठी आली होती. तू या घरचा मोठा मुलगा आहेस आणि काही महिन्यांपूर्वी तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO होतास हे विसरू नकोस. तो भूतकाळ झाला. माझा वर्तमान सध्या वेगळा आहे. आता फक्त आदित्य आहे आणि मला माझ्या घरात काम करायला कुठलाही कमीपणा वाटत नाही. मी करेन सगळी कामं. तू प्लीज त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. गुरुजींनी आदित्यच्या बाबतीत धोका आहे असं सांगितलंय, पण हे आत्ता त्याला सांगता येत नाहीये. आत्ताच त्याच्या बाबतीत हे सगळं घडलंय. त्याला प्रोजेक्टचं टेन्शन आहे, त्यात सगळा डेटा गेल्यामुळे त्याचं टेन्शन आहे. त्यात आता हे जीवाच्या धोक्याचं सांगून त्याला अजून घाबरवणं योग्य नाही. तो त्याचं अजून टेन्शन घेत बसेल. उद्या संक्रांत झाल्यावर गुरुजी सांगतील तो उपाय करता येईल. आई स्वतःची काळजी घे, टेन्शन घेऊ नकोस. हे सगळं होईल सॉर्ट. आई नको काळजी.
विक्रमचंद्र आणल्या ना साड्या. हा वाटलंच मला मस्त आहे. हा ही प्रियाची. आई काय झालं, तुम्ही मला बोलवलं, काही काम होतं का? अगं काम कसलं, आज मकर संक्रांत आहे त्यामुळे आज आपल्या घरात हळदी कुंकू असणार आहे आणि माझ्या सुनेचं हळदी कुंकू अगदी थाटात करणार आहे मी. ठीक आहे, ही तुझी संक्रांतीची साडी, ही आज नेसून संध्याकाळी तयार राहा. येऊ. वाव, खरंच खूप सुंदर साडी आहे ही, मला फार आवडली आई. थँक्यू सो मच. अहिल्या म्हणजे साडी मस्तच आहे पण तुला एक विचार आला का की आपल्या दोन्ही सुनांचं हळदी कुंकू होणार ना आज. म्हणजे पारूसाठी सुद्धा तू श्रीकांत, तुला माझं या बाबतीतलं मत चांगलंच माहितीये. मी पारूला माझी सूनच मानत नाही, त्यामुळे आज हळदी कुंकू फक्त माझ्या या सुनेचं होईल, प्रियाचं. पारूचा याच्याशी काहीही संबंध नाही. आई प्लीज असं करू नका. हे बघा, दादा आणि पारू आता या घरात राहतात. आपण कितीही नाकारलं तरी पारू या घरची मोठी सून आहे आणि मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा मान आधी तिचा आहे. असं कसं मी तिचा मान मोडून स्वतःचा हळदी कुंकू करून घेऊ? नाही आई, तुम्ही आदित्य दादांकरता का होईना तिला हळदी कुंकू करू द्या. तिला तिचा मान मिळालाच पाहिजे, म्हणजे असं मला वाटतं. पारू बाळा, सावित्री आत्या, काय झालं? आदित्य बाबा, पारू कुठे आहे? पारू टिफिन सर्व्हिस मध्ये आहे. काय झालं, काही काम होतं का? तिला ना एक आनंदाची बातमी द्यायची. काय झालं मला सांग. आदित्य बाबा, मला आधी सांगा की तुम्ही माझं आधी एक काम कराल का? हो. ही साडी आहे ना, ती तुम्ही पारूला द्या. साडी? असं का अचानक? ही साडी कोणी दिली माहितीये का? कोणी? अहिल्या मॅडमनी.